मित्रांनो, कशा आहात? माझं नाव प्रथमेश आहे आणि मी आजपासून डेली व्लॉगिंग सुरू करतो आहे. खूप एक्सायटेड आहे. खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की डेली व्लॉग सुरू करेन, पण काही ना काही रिझन्स काढत होतो. कधी विचार केला की चांगला मोबाईल घेईन मग सुरू करेन, कधी विचार केला चांगला स्टँड घेईन, चांगले कपडे घेईन मग सुरू करेन, पण ती वेळ कधीच येत नव्हती. शेवटी आज फायनली विचार केला की चला सुरू करू, जे होईल ते होईल. तर खूप एक्सायटेड आहे, नर्वस पण आहे. खूप सारे टेक्स्ट घेतलेत, शेवटी फायनली हा शूट करतो आहे मी. तर बेसिकली माझ्या डेली ब्लॉगमधून तुम्हाला बघायला भेटेल की कसं मी माझी वर्क लाईफ बॅलन्स करून, मी बेसिकली माझं वर्क फ्रॉम होम आहे आणि माझा केटरिंगचा पण बिझनेस आहे. तर हे दोन्ही गोष्टींमधून मी कसं फिटनेसला वेळ देतो, काय डाएट करतो आणि जे एवढी वर्ष मी वर्कआउट वगैरे करतो आहे, तर त्याच्यापासून मला जे थोडंफार नॉलेज आलं ते मी तुमच्यासोबत शेअर करेन, तुम्हाला हेल्पफुल होईल ते. तर आय होप तुम्हाला हे माझे ब्लॉग्स आवडतील आणि जे काही तुमच्या टिप्स असतील, माझा फर्स्टच ब्लॉग आहे, तर तुम्हाला काही गोष्टी माझ्या बघायच्या असतील किंवा काही इम्प्रूव्हमेंट्स तुम्हाला वाटत असतील करावं मी, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. मला त्या वाचायला नक्की आवडेल. आणि आज लेग डे पण आहे जिममध्ये आणि प्लस आमच्या जिममध्ये आज कॉम्पिटिशन पण आहे. तर आज वेट लिफ्टिंगमध्ये बेंच, स्क्वॉट्स आणि डेडलिफ्ट या 3 गोष्टी आहेत. तर फुल जिममध्ये आज माहोल असेल, तर तो मी तुम्हाला दाखवेन की कशी आम्ही ट्रेनिंग करतो, कसं वर्कआउट करतो आम्ही. तर आय होप ते तुम्हाला बघायला आवडेल. तर व्हिडिओ कंप्लीट बघा. आता सध्या मी माझ्या समोरच्या गार्डनमध्ये वॉक करतो आहे. हे ते गार्डन आहे, खूप सुंदर गार्डन आहे आणि कोण नाही आहे आता, मीच लेट आलो आहे ॲक्च्युली. तर मी माझा मॉर्निंग वॉक कंप्लीट करतो आणि तुम्हाला मी आज डेली माझा आजचा काय डाएट आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्हाला जिममध्ये दाखवतो की काय आम्ही आज जिममध्ये आज काय माहोल. तर आय होप तुम्हाला आवडेल. तर व्हिडिओ कंप्लीट बघा. थँक्यू. हाय गाईस. तर आपला मॉर्निंग वॉक झालेला आहे, फ्रेश वगैरे झालेला आहे. आपण हनुमान चालीसा वाचून झालेली आहे. हनुमान चालीसा मी गाईज रोज वाचतो. तुम्हीसुद्धा, तुम्हाला जर दिवसातून थोडा जरी वेळ भेटला तर हनुमान चालीसा वाचायचा प्रयत्न करा. त्याने काय होतं, तुम्ही दिवसभर जे तुम्ही निगेटिव्हिटी डोक्यात खूप सारे थॉट्स चालू असतात ना, त्याच्यापासून थोडंसं रिलॅक्सेशन भेटेल तुम्हाला. तर टाईम भेटला तर नक्की हनुमान चालीसा वाचा. तर हा आपला फर्स्ट मील आहे, ब्रेकफास्ट. त्याच्यामध्ये मी 4 अंड्यांची भुर्जी बनवली आणि हे सलाड आहे. तर तुम्हीसुद्धा तुमचा फर्स्ट जो ब्रेकफास्ट मील असतो त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रोटीन ॲड करायचा प्रयत्न करा. थोडेसे कार्ब्स आणि थोडं फायबर घ्या. त्याच्याने काय होईल, तुमचं पोट दिवसभर फुल राहील, तुम्हाला जास्त भूक लागणार नाही आणि प्रोटीन तुम्हाला थोडंसं दिवसभर तुम्हाला एनर्जी देईल. तर ट्राय करा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन घ्यायचा प्रयत्न. चला, मी माझा मील संपवतो आणि मला लॉग इन पण करायचं, लेट करतो. तर भेटतो. मंडेला लॉग इन करायला जाम वैताग येतो, कारण सॅटर्डे संडे मस्त रिलॅक्स केलेलं असतं, एन्जॉय केलेलं असतं. मग मंडेला या, लॉग इन करा, सगळे ईमेल्स चेक करा, टीमचं परफॉर्मन्स बघा सगळं. तर तुम्हाला सुद्धा कंटाळा येत असेल मंडेला. एकदा काय मंडे जायचा विचार करत असतो आपण फक्त. बट टचवूड की मला हा वर्क फ्रॉम होम जॉब भेटला गाईज, कारण याच्यामुळे मी माझ्या फिटनेस लाईफवर, डेली डाएटवर, प्लस माझा केटरिंगचा बिझनेस पण आहे, तर त्याच्यावर पण मी लक्ष देऊ शकतो आहे. तर खरंच मी थँकफुल आहे या जॉबसाठी. तर या, मी आता पटापट जरा काम वगैरे संपवतो आणि मी तुम्हाला लंचमध्ये मी काय लंच मोस्टली प्रेफर करतो ते तुम्हाला दाखवेन. आणि मग लंच एकदा झाला की तुम्हाला डायरेक्ट जिममध्ये घेऊन जाईल, कारण आज जिममध्ये फुल कॉम्पिटिशनचा एक फुल माहोल असेल, लेग डे पण असेल आणि बेसिकली फुल एकदम सगळे पम्पटअप होऊन आलेले असतील. तर फुल मजा येईल तुम्हाला सुद्धा बघायला. आधी लोक असे नखरे करतील की पब्लिक फुल पोरं नाही मी नाही खेळणार. नंतर बरोबर सगळे घुसतात. कॉम्पिटिशन एकदा ते पीकवर आलं की सगळं सगळ्यांचं ॲड्रेनलिन बाहेर येतं. तर मजा येईल तुम्हाला बघायला. तर मी पटापट माझं काम बिम संपवतो सगळं आणि तुम्हाला लंचला भेटतो. लंच दाखव आणि मग डायरेक्ट आपण जिममध्ये घुसू, ठीक आहे? हाय गाईस. तर आपलं ऑफिसचं काम थोडं झालेलं आहे, लंच टाईम. तर लंचमध्ये मी काय खातो तुम्हाला दाखवतो. मोस्टली एग्स असतात, थोडं सलाड, दही आणि ज्वारीची भाकरी. तुम्हीसुद्धा जर वेट लॉस वगैरे करत असाल तर ज्वारीची भाकरी प्रेफर करा, त्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. प्रत्येक मीलमध्ये तुमचं प्रोटीन ॲड करा. सलाड आणि दही, थोडंसं प्रोबायोटिक.
तर लंच कंप्लीट करतो आणि तुम्हाला जिमला जाताना भेटतो. बाय. हॅलो गाईज, तर फायनली आपलं लॉग आउट झालेलं आहे. मंडे तर थोडं हेक्टिक खूप वर्क होतं. तर फायनली आता जिमला चाललो. एक थोडंसं काम आहे ते जाता करतो आणि मग तुम्हाला मी डायरेक्ट जिम दाखवतो माझी. बघूया काय जिममध्ये माहोल आहे. गाईज तर जिमला पोचलो आहे आता मी माझ्या. तुम्हाला दाखवतो माझी जिम कशी आहे. थोडा क्राऊड कमी दिसतात. जिमला एवढा क्राऊड नाही दिसत. मंडे भाई, मंडे लेट्स डे असलं की पब्लिक जास्त येत नाही. जिम कॉम्पिटिशन गाइस, फर्स्ट डे लेग्स. ये ना भाई, किती आहे? हो 160. कमॉन. बघितला कॉम्पिटिशन जिमचा माहोल. चल किती मारायचं? 90 डिग्री, 90च्या खाली. हा दीपक, किती मारायचं? 90 डिग्री ना? 90 डिग्रीच्या खाली थोडा खाली. हार्ड लग ब्रो. गया था थोड़ा नीचे, गया था. पहले किती मारले तू? किती मारले? 100. किती आहे? 100, 120. चल हार्ड लग ब्रो. तेरा हुआ क्या? कितना ले रहा है? तेरे बच्चा हो गया सर. लोबो मार दे. लोबो लेना भाई. लेग्स मारना थोडा. लेग डेचा प्लॅन केलेला, फक्त लेग मारायचं. पण वाटत नाही, कॉम्पिटिशन जबरदस्ती घ्यायला लावली. लेग बेंच आणि डेडलिफ्ट तिन्ही मारायला लागला. आज मी जाणार आहे. ब्लॉग भाई, ब्लॉग कॉम्पिटिशन ब्लॉग दिसते का? बाय. अच्छा, फर्स्ट अटेम्प्ट. 100 के ऊपर मारने वाला कितना ले रहा है? 64. कमोन. अरे पण सेकंड मारला ना त्याने. सेकंड मारा ना, म्हणजे टच करून होल्ड करायचं आहे. टाइम पिरियड असतो माहिती आहे का? 1 मिनिट पूर्ण भेटतो सेट मारण्यासाठी. ए बाबा, रूल्स बताओ पहिले. ए भाई तू मारले. एकदा वर 1 मिनिट भेटतो, त्याच्यामध्ये किती पण मारू शकतो. तो कमांड थांबतच नाही, तुझ्यात मारतोय. जजेस डिसिजन लास्ट डिसिजन. होल्ड करना पडेगा ते. होल्ड करना पडेगा. चल गया. शाबाश. 100. 18 वर्षाचा हा पोरगा फक्त. गेला. ठीक आहे, चालेल. आपलं वेट बघू, चेक करू किती आहे. बरेच टाइम मी चेक करतो.
80.25. 60 फर्स्ट अटेम्प्ट. जातो का हसतो बघू. येऊ का वाटी? स्कॉट्स झालेत भाई. 150चा अटेम्प्ट झालेला आहे आपला. सध्या आपण टॉपवर आहे स्कॉट्समध्ये. आता बेंच आणि डेडलिफ्ट बघू काय होतं. चल दादा इझी या. दादा रॉड क्रॉस आहे. आरामात जाईल. मारतो कॉम्पिटिशन संपलेलं आहे. आता लास्ट मी माझी गाडी कुठे गेली लास्ट. हां ही बघा. तर लास्ट आता डेडलिफ्ट 175 घेतले. तर टोटल ॲक्च्युली माझे आता बेंच झालेत 105, स्कॉट्स 150 आणि डेडलिफ्ट 175. 180चा मारला फेल झाला, तुम्ही बघितलं असेल. 175 तर टोटल मी नंतर सांगतो. आता मम्मी मला शिव्या घालते, तिने मला घ्यायला बोलवलं आहे. तर पटापट मी तिला घेतो आणि रात्री वॉक करताना आपण याच्यावर डिस्कस करू की कसं झालं कॉम्पिटिशन. सी यू गाईज. हाय गाईज, फायनली आपला डिनर झालेला आहे. नाईट वॉक चालू आहे आता. तर तुम्ही बघितलं असेल आजच्या सगळ्या जिमच्या व्हिडिओज. खूप मजा आली, मस्त झालं कॉम्पिटिशन. आफ्टर लॉंग टाईम असं काहीतरी जिममध्ये होतं. तर
मजा आली ॲक्च्युली. तुमच्या भावाचा बेंच आणि स्क्वॉट्समध्ये सध्या नंबर 1 आहे जिममध्ये. अजून कोणी ब्रेक केलेला नाही. उद्या पण आहे कॉम्पिटिशन, उद्या कळेल तर कोणी ब्रेक केला तर. बट या खूप मजा आली. भाई आता खड्ड्यात पडला असतो या, डेंजर शॉट हे बघा. तर हां, तुम्हालाही दिवसातून जर एक तास जरी दिवसातून भेटला ना तर प्लीज जिमला जा. फक्त बॉडीसाठी नाही की तुमची बॉडी बनेल म्हणून जिमला जा, तर तुम्ही मेंटली पण तुम्हाला किती बरं वाटेल ना, तुम्हाला जिमला गेल्यावर कळेल. कारण भाई पब्लिक फुल बघते की व्लॉग बी करते. हे माझा आज फर्स्ट डेच आहे व्लॉगचं आणि भाई पब्लिक फुल बघते. थोडं ऑकवर्ड वाटतंय. करू भाई, काय होईल ते होईल. किस्सा झाला, मी हे रेकॉर्ड करत होतो आणि 2 पोरं वळवून आले गाडी एकदम आणि मला विचारायला लागले की आप ब्लॉगर हो. मैंने बोला भाई नहीं, आज पहला ही शूट है और आप जैसे टर्न मारो तो मैं एकदम नर्वस हो गया, मैंने बंद कर दिया कैमरा. बोलता है नहीं भाई करो कोई बात नहीं. पूछ रहा था यूट्यूब पे चैनल नेम क्या है, कितने सब्सक्राइबर है. बोला भाई आज पहला ही वीडियो है, वो अभी तक डाला भी नहीं है, वो फर्स्ट डे का आज मैं शूट कर रहा हूँ. कि ये डेली ब्लॉगिंग के मज़े. और मी काय हिंदीत का बोलतो. तर मजा आली आज जिममध्ये. तुम्ही बघितलं असेल की कसं जिममध्ये आज कॉम्पिटिशन होतं. आफ्टर लॉंग टाईम जिममध्ये असं काहीतरी कॉम्पिटिशन होतं. जे कॉम्पिटिशनमध्ये होते ना ते कोणी प्रोफेशनल पॉवर लिफ्टर नव्हते गाईज. सगळे 18 वर्षाची छोटी छोटी पोरं होती. बोलता भाई इथे मोठा खड्डा आहे. 18 वर्षाची पोरं, जॉबला जाणारी, बिझनेस, लग्न झालेली पोरं होती सगळी. पण सगळे मनापासून कॉम्पिटिशन खेळत होते आणि जे कधी पोरं एकमेकांशी बोलत पण नाही ते सगळे एकमेकांना शेअर करत होते. तर ही जिम कम्युनिटी असते. तर तुम्हालाही एक्सपिरियन्स करायला भेटेल तर जावा, जिमला जावा, तुमच्या फिटनेसवर लक्ष ठेवा आणि मजा करा. तर आजचा व्लॉग मी इथे संपवत आहे. आय होप तुम्हाला जिमचा आजचा व्लॉग आवडला असेल. काही टिप्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग प्लीज कमेंटमध्ये टाका. आणि म्हणजे खरा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.